सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडून वृक्षगणनेला सुरुवात झाली आहे। सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते आणि आयुक्त शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत वृक्षगणनेला सुरुवात झाली। यावेळी महापालिका आवारातील वृक्षांचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते GPS फोटो काढीत या वृक्षगणनेचा शुभारंभ करण्यात आला। पुढील 4 महिन्यात महापालिका क्षेत्रातील 10 लाख वृक्षांची गणना केली जाणार असून प्रत्येक झाड हे ऑनलाईन नोंद केले जाणार आहे। तसेच सर्वेक्षण होणाऱ्या प्रत्येक झाडाला विशेष मार्किंग केलं जाणार आहे। यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील, अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, उद्यान अधीक्षक गिरीश पाठक, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, भाजपा पदाधिकारी अतुल माने, विश्वजित पाटील, सूरज पवार आणि सर्वे करणारे एजन्सी प्रतिनिधी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। जे निर्णय झाले हे डिटेक्टेड आहे का झाले त्याची कॉपी मला उद्यापर्यंत मिळावी अशी विनंती करतो आणि त्याप्रमाणे पुढच्या जी कामं 2 महिन्यात आहेत ते 2 महिन्यामध्ये 6 महिन्यात 6 महिन्यामध्ये पूर्ण राहतील याच्यासाठी आपण प्रशासनाला प्रयत्न करावे। तुम्हाला जी काय मदत लागेल माझ्या माध्यमातून मी 100% तुम्हाला करीन आणि सांगली तालुक्याप्रमाणे प्रत्येक अधिकाऱ्याने हे आपलं गाव आहे असं म्हणून जर काम केलं ते काम चांगलं होऊ शकतं। आता कसं असतं हे सगळे अधिकारी आज येतात 2 वर्ष जातात पण ह्याने केलेलं काम थोडं लोक लक्षात ठेवलेलं पण आहे चांगलं काम झालं तर मला वाटते की आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की चांगली कशी होईल आणि लिव्हेबल सिटी व्हायला पाहिजे तर हळू माणसाला आनंद मिळेल असं ती सिटी झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू। दादा घरपट्टी याबाबत मी शहराभियंता संस्थांना विनंती करतो की DPDC आणि राज्य आणि फिश मार्केट याबाबतची सद्यस्थितीबाबत आपण डिझास्टर म्हणून 22 मंजूर झाली होती त्याचे 160 काम आपले नंतर 23-24 मध्ये 100 परिवर्तित आहे। नंतर वस्ती सुधारणा योजनेमध्ये 21-22-23 कामं मिरज डिव्हिजनकडे होती त्यातली 121 कामं पूर्ण झाली आहेत। पूर्णमध्ये 36 कामं मंजूर होती त्यातली 31 कामं पूर्ण झालेली आहेत, 5 कामं प्रगतीत आहेत आणि 23-24 मध्ये 14 कामं मंजूर होती त्यातली 10 कामं पूर्ण झालेली आहेत, 4 कामं प्रगतीत आहेत। सर त्यावेळा युनिट रेट होता 5 रुपये MSDCचा, तेव्हा आपले 33,000 दिली होती। आता कंपनीनं 42,797 बिल बसले। आता युनिटचा रेट जवळपास 11 रुपयाच्या आसपास गेला आहे। म्हणजे अपेक्षित होतं की 60 ला पडतात।